वर्सेस व्हेनेझुएला. या कसं पहिला गोल्ड प्रीमियर लीग मधील ही तिसरी मॅच पाहतोय आपण. मॅक्झिमा वर्सेस व्हेनेझुएला. गोलंदाजी फलंदाजी मार्कवर येतोय तो मॅक्झिमा स्ट्रायकर कडून, मॅक्झिमा जेएमडी कडून. चला मला सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे. मायकल आणि दिवाहर. पाहूया. एक ओके. एक मोठी नाव आहेत मॅक्झिमा 11, मॅक्झिमा जेएमडी. पाहूया त्यांना टक्कर देते ते व्हेनेझुएला, मायकल और दिवाहर. बॉलर नेम पारेस. पाहूया व्हेनेझुएला. स्ट्राईकला आहे तो मायकल, मॅक्झिमा जेएमडीचा सलामीचा फलंदाज मायकल. जाऊया मैदानामध्ये. मॅच रंगते थर्रार मॅच. साखळी फेरीतील तिसरी मॅच रमते. मॅक्झिमा वर्सेस व्हेनेझुएला. पारस निघतोय. स्ट्राईकला आहे मायकल. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने तटकुला चेंडू आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय तो दिवाहर आणि मायकल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच थोडीशी विकेट किपर कडून थोडीशी गल्लत झाली, नाही तर हा रनआउट होऊ शकला असता. आता स्ट्राईकला येतो तो दिवाहर. स्टार प्लेयर आहे. पारस निघतोय. चांगली गोलंदाजी करतोय. पारस टू दिवाहर. पाहूया. हो हो, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त चेंडू होता, निर्धाव चेंडू. पाहूया. चार फलंदाजाचा भरणा असलेली ही व्हेनेझुएला. स्वतः 40+ प्लेयर अमोल लोखंडे साहेब कर्णधार आहेत बहुतेक. नाही सॉरी. चला पारस निघतोय. फुल टॉस चेंडू मारायचा प्रयत्न, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरलाय तो मायकल आणि दिवाहर. यशस्वी गोलंदाजी हाताळतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय ते मॅक्झिमा टीमला. पारस. पाहूया मायकल साठी कोणता मोठा फटका येतोय का. बॅक ऑफ द लेन मारलेला बॉल, एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरले तो मायकल आणि दिवार. संत रीतीने धाव संख्या चालू ठेवली ती मॅक्झिमा टीमने. 4 चेंडूच्या अखेरीस धाव संख्या झाली ती बिनबाद 3. सावध अशी सुरुवात. पारस निघतोय दिवार साठी. पाहूया दिवार. मोठं नाव आहे, मोठे फटके खेळू शकतो. ओ आणि काय पाहतोय. ऑफची एसटी उडवली दिवारने. थोडासा मिस झाला बॉल आणि आता येत आहे तसा पेला गोल्डचं स्टार नाव हेमंत मोरे सर. खूप मोठं नाव आहे. सिंथेटिक बॉल असेल, टेनिस बॉल असेल, रबर बॉल असेल, कसा बेल गोल्डचे स्टार प्लेयर आहेत ते हेमंत मोरे सर. मोठी जबाबदारी असेल मॅक्झिमा टीम कडून. पारस निघतोय. यशस्वी गोलंदाजी करतोय. हो गलीमध्ये टेटवणे चेंडू आणि छोटी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. दरम्यान पहिल्या षटकाच्या अखेरीत धाव संख्या झाली ती 1-3. सावध अशी सुरुवात. पाहूया आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. मोहम्मद प्रशांत. स्ट्राईकला असेल तो मायकल. मोठे फटके, मोठ्या धावा बनवाव्या लागतील मॅक्झिमा टीमला, कारण तितकीच तुल्यबळ अशी व्हेनेझुएला टीम आहे. स्वतः मोहम्मद बाय, विनीत पेडणेकर, अमोल, अनुज एक स्टार प्लेयर आहे. अनुज मोठे मोठे फटके मारू शकतो. आता पाहूया मायकल. प्रशांत चांदवानी. मायकल टू प्रशांत. पाहूया. हो आणि काय का पाहतोय. एक प्रयत्न केला होता आणि
अनुजाचा एक थ्रो अमोल्याच्या चांगला प्रयत्न होता. अमोल बॉल नव्हता बसत कॅचसाठी, परंतु चांगला प्रयत्न होता. हार्ड लक अमोल. आता स्ट्राईकला आहेत ते हेमंत मोरे सर. पाहूया. दुसरं षटक चालू असताना 1-5-4. हो. आपल्या शैलीमध्ये सूर्या कुमार यादव स्टाईलमध्ये एक लॉंग लेगला एक 2 धावा डिक्लेअरमध्ये फटका मारला. तर पण प्रशांत. पाहूया. थोडं स्पीडअप ठेवा. थोडं स्पीडअप ठेवा. व्हॉलंटियर थोडं बॉलवर लक्ष द्या. प्रशांत निघतोय हेमंत मोरे सरांना. परत एकदा एक डिक्लेअर स्वरूपाच्या धावेमध्ये 2 धावा पूर्ण. हेमंत मोरे सर. होम ग्राउंड आहे. खूप चांगली जाण आहे या ग्राउंडची. कसे चेंडू येऊ शकतात, कसे चेंडू मारू शकतात. प्रशांत निघतोय गोलंदाजी मार करून. पाहूया. मोठा फटका. फर्रार षटकार. याच बॉलची संधी पाहत होते हेमंत मोरे सर आणि आपल्या क्षमतेला दाद दिले. प्रशांत याला पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले होते. तदनंतरच्या चेंडूवर एक फर्रार षटकार आलाय. पाहूया प्रशांत कसं कमबॅक करून देतो आपल्या टीमला. 2 षटक चालू असताना धावसंख्या झाले 1-14. प्रशांत टू हेमंत मोरे सर. परत एकदा कट मारायचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग. मोहम्मद भाई यांची जबरदस्त फिल्डिंग. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाले ती 14. 1-5-14. पाहूया. प्रशांत या षटकामध्ये तब्बल 11 धावा दिल्यात ते प्रशांत याने. एक डिक्लेअर स्वरूपात सॉरी एक डेड बॉल. प्रशांत टू हेमंत मोरे सर. पाहूया. ऑफच्या दिशेने एक खराब चेंडू. एका अवांतर धावेची भर. धावसंख्या झाली ती 15. 1-15. पाहूया. प्रशांत थोडस महागडं षटक हाताळतोय. प्रशांत टू हेमंत मोरे सर. परत एकदा मोठा ब्लास्ट करायचा प्रयत्न. एक धाव तर घेतलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आणि 2 षटकाच्या अखेरीत धावसंख्या झाली ती 1-16. निश्चितच थोडंसं महागडं शतक पडलंय. पाहूया शेवटचे 2 षटक राहिलेले आहेत. 2 षटकामध्ये किती धावा जमवण्यात यशस्वी होते ते मॅक्झिमा जेएमडी. कसापेला गोल्ड फेडरेशनचे अध्यक्ष योगेश रोहिदास दादा पाटील यांच्या माध्यमातून ही कासाबेला गोल्ड प्रीमियर लीग आयोजित होते. या स्पर्धेमध्ये तब्बल 8 टीमनी सहभाग नोंदवला आहे. आता गोलंदाजी मार्कवर येतोय तो आशिष. ऐकला आहेत ते हेमंत मोरे सर. पाहूया आशिष टू हेमंत. पहिला चेंडू आणि जबरदस्त फटका. निश्चितच हा 2 धावेमध्ये कन्वर्ट केलाय तो हेमंत मोरे सरांनी. आशिष निघतोय. पाहूया. हो. खराब चेंडू. निश्चितच एका अवांतर धावेची भर होती ती मॅक्झिमामध्ये. कॅल्क्युलेटेड गेम खेळतात ते हेमंत मोरे सर आणि मायकल. आशिष निघतोय. पाहूया. आशिष टू हेमंत मोरे. उलट
जबरदस्त फटका, फर्रार षटकार. कम ऑन डीजे. आपल्या सूरमय संगीताने प्रेक्षकांची मने जिंकणारे आमचे शैलेश दादा पाटील, मनोज दादा. 2 चेंडू दरम्यान आशिष निघतोय. सामना करतील हेमंत मोरे सर. परत एक खराब चेंडू. एका अवांतर धावेची भर. आता हेमंत मोरे सर लय मध्ये आलेत. आता आपल्या जुन्या फॉर्म मध्ये आलेत हेमंत मोरे सर. आशिष थोडस दबावाखाली गोलंदाजी करतोय. परत एकदा उडवण्याचा प्रयत्न आणि हा फ्लॅट षटकार आलाय. कम ऑन डीजे. धन्यवाद. आपल्या सूरमय संगीताने प्रेक्षकांची मने जिंकणारे आमचे मनोज दादा. एक थर्रार मॅच पाहायला भेटते ती. मॅक्झिमा व्हर्सेस वेनुजिरा. आशिष निघतोय. थोडा प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय. पाहूया. परत एकदा खराब चेंडू. हेमंत मोरे सर वैयक्तिक 9 चेंडू 25 धावावर खेळतात ते वैयक्तिक हेमंत मोरे सर. आशिष निघतोय गोलंदाजी मार करून. थोडस महागड षटक हाताळतोय. परत एकदा कलात्मक फटका. हे कृष्णा साहेब यांची जबरदस्त क्षेत्ररक्षण. निश्चितच एक धाव वाचवले ते कृष्णा याने. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 34 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर रिमेनिंग. आशिष टू मायकल. पाहूया. एक खराब चेंडू. खराब चेंडू. मायकल याला काही गरज नाहीये मोठे फटके मारायची. आशिष टू मायकल. हो उंचवलेला फटका. पाहूया. एक धाव तर घेतलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात का पाहूया. आणि जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि 2 धावा पूर्ण. निश्चितच गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे दोन्ही प्लेयर आहेत ते 45 प्लस प्लेयर आहेत. 36 सॉरी. एक वाईट. ओव्हर 3 ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 1/37. चला डीजे येऊया. आता गोलंदाजी मार्कवर येतात ते स्वतः. आता गोलंदाजी मार्कवर येतात ते मोहम्मद भाई. स्ट्राईकला आहे तो स्टार फलंदाज हेमंत मोरे सर. पाहूया. वैयक्तिक 10 चेंडू 26 धावावर आपली खेळी करतात ते हेमंत मोरे सर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय करिश्मा करतात ते हेमंत मोरे सर. हो आणि पावतोय. एक हा 100 प्रयत्न केला होता कृष्णा याने. थोडेसे असफल झाले. मित्रांनो टाळ्या वाजवा. निश्चितच चांगली फिल्डिंग केली
कृष्णाबाई यांनी आता स्ट्राईकला येतोय तो मायकल. पाहूया मोठे फटके मारतोय का हेमंत मोरे सरांना स्ट्राईक करून देतोय, स्ट्राईक घेऊन देतोय. थोडीशी बातचीत होते अनुज आणि मोहम्मद बाय यांच्यात. मोहम्मद बाय निघतायत गोलंदाजी मार करून. स्ट्राईकला आहे तो मायकल. पाहूया. एक बाद 38 धावसंख्या झालेली आहे. चला थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो. मोहम्मद बाय निघतात. सामना एक मायकल. हो. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. जर मायकल याने एक धाव कडून जर हेमंत मोरे सरांना जर स्ट्राईक दिली तर धावसंख्येमध्ये मोठा फरक होऊ शकतो, बदल होऊ शकतो. परंतु मायकल पाहूया स्वतः जबाबदारी घेतोय का रन काढून देतोय. मोहम्मद बाय निघतायत. स्ट्राईकला आहे तो मायकल. पाहूया. एक निर्धाव चेंडू नंतर मोहम्मद बाय. हो मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि फर्रार चौकार. कम ऑन डीजे. आयोजकांकडून एक निवेदन आलंय. संध्याकाळी ठीक 5 वाजता सर्व टीम 8 टीमनी आपल्या युनिफॉर्ममध्ये ग्राउंडमध्ये यायचंय. दरम्यान मोहम्मद बाय निघतायत मायकलसाठी. पाहूया. उंचवण्याचा प्रयत्न. पाहूया. जबरदस्त फिल्डिंग आणि काय पाहतोय. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपल्या फॉलो थ्रू मध्ये मोहम्मद बाय यांनी अडवला होता चेंडू. आता शेवटचे 2 चेंडू बाकी. पाहूया मोठे 2 धमाके पाहायला भेटतात का विकेट पाहायला भेटते. मोहम्मद भाई जकडून ठेवलाय या ओव्हरमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती 43. पाहूया मोहम्मद भाई टू हेमंत मोरे सर. फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत. पाहूया. अर्रार षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. मॅक्झिमाचा ब्रँड आहे ब्रँड हेमंत मोरे. पाहूया जबरदस्त लय मध्ये आहे. शेवटचा चेंडू मोहम्मद बाय टू हेमंत मोरे सर. धावसंख्या झाली ती 49. मोहम्मद बाय. पाहूया. उंच उडवण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतलेला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पाहूया मायकल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि काय पाहतोय 3 धावा पूर्ण. मित्रांनो टाळ्या वाजवा या हेमंत मोरे सरांसाठी. वयाच्या 48 एज मध्ये हा माणूस फिटनेस वरती ध्यान देऊन लक्ष देऊन जबरदस्त खेळी केली ती हेमंत मोरे सरांनी. धावसंख्या झाली ती 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. ब्रँड आहे ब्रँड.
हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो चिक. नक्कीच आज आपण पाहिलं गेलं तर CBG क्रिकेट आयोजित ही स्पर्धा देखील पाहतोय आणि नक्कीच या स्पर्धेसाठी जे नक्कीच आपले सर्वांचे तुमचे आमचे सर्वांचे लाडके आयोजक योगेशदादा पाटील असतील. त्याचबरोबरीने विचार केला तर मयूरदादा गोहिल असतील. त्याचबरोबरीने विचार केला तर मोहम्मद पंगारकर असतील आणि त्याचबरोबरीने नरेशदादा झा असतील. त्याचबरोबरीने धीरेशदादा ठाकूर असतील. यांनी नक्कीच या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं आणि त्याचबरोबरीने विचार केला विकीदादा आणि त्याचबरोबरीने CBG क्रिकेट पूर्ण कमिटी आपण या स्पर्धेसाठी पाहतोय आणि या स्पर्धेचा जर आपण पाहायला गेलं तर नक्कीच पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज आपण पाहिलं गेलं तर नक्कीच ₹10,000 कॅश प्राइज आणि एक ब्युटिफुल ट्रॉफीज देखील असेल आणि त्याचबरोबरीने आपण रनरअपसाठी म्हणजेच क्रमांक 2च्या बक्षिसासाठी आपण ₹5,000 कॅश प्राइज पाहतोय आणि त्याचबरोबरीने एक ब्युटिफुल ट्रॉफीज देखील पाहतोय. 8 संघांनी या स्पर्धेमध्ये नक्कीच भाग घेतला आणि नक्कीच 8 संघ एकमेकांविरुद्ध आज खेळताना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. योगेशदादा पाटील, मयूरदादा गोहिल, मोहम्मददादा पंगारकर, नरेशदादा झा, धीरजदादा ठाकूर, विकीदादा आणि सर्व पाहिलं गेलं तर CBG क्रिकेट कमिटी या सर्वांचं करू या स्पर्धेच्या वतीने मोस्ट मोस्ट वेलकम. थँक यू सो मच. आउट टू द कॉमेडी बॉक्स. चला, फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. क्षमता आहे. व्हेनेझुएलामध्ये क्षमता आहे. मोहम्मद बाय अनुज. महेंद्र वाला थोडेसे लेट उपस्थित झाले. कर्णधार आहेत स्वतः. चला, रवी अय्यर मॅक्झिमा स्टार गोलंदाज रवी अय्यर स्ट्राईकला आहे तो अनुज. जाऊया मैदानामध्ये. आव्हान असेल ते 24 चेंडू 53 धावा. स्ट्राईकला आहे तो अनुज. CPG GCC गोल्ड कर्णधार अनुज. पहिला चेंडू जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त चेंडू. 3 यष्ट्यांच्या मध्ये होता हा चेंडू. निश्चितच निश्चितच जबरदस्त गोलंदाजी रवी याने पहिल्या चेंडूवर झलक दाखवून दिली आहे. जशी बॅटिंग स्ट्रॉंग आहे तशी गोलंदाजी ही स्ट्रॉंग आहे. धावा किती? व्हॉलेंटियर, अंपायर, धावा 1 धाव. ओके, धन्यवाद. चला, जाऊया. रवी निघतोय गोलंदाजी मार करून. स्ट्राईकला आहे तो अनुज. मोठा फलंदाज आहे, मोठे फटके मारू शकतो. आव्हान असेल 23 चेंडू 52 धावा. ओ हो, जबरदस्त गोलंदाजी. थोडस बंबल होता. विकेट कीपर थोडीशी मिस्टेक करतोय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडत नाहीये. जाऊया. हा चेंडू चालू शकला असता, परंतु जर एखादा कट लागली असती तर हा मोठा नुकसान झालं असतं. रवी निघतोय. थांबवून ठेवलं अनुजला. पाहूया. उंच मारण्याचा प्रयत्न आणि काय पाहतोय वैजनाथ शिंदे. धावतायत. एक धाव तर घेतलेले आहे आणि एक निश्चित स्वरूपाची एक धाव. किती धावा? 2 2 धावा.
आत्ताच्या 2 मगाची 1. चला. वैजनाथ याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, परंतु एक धाव काय वाचू शकला नाही आपल्या संघासाठी. अनुज निघतोय, थांबवून ठेवलाय. रवी याने थांबवून ठेवलंय. पाहूया रवी. रवी टू अनुज. आणि खराब चेंडू. खराब चेंडू चांगला. पहिलं षटक चालू असताना धाव संख्या झाली ती बिनबाद 4. सावध अशी सुरुवात. तसं पाहायला गेलं तर मॅक्झिमस टीम ही 3 बाद 1 धावसंख्येवर थांबली होती. अनुज जबरदस्त गोलंदाजी. रवी जबरदस्त गोलंदाजी टाकतोय. जकडून ठेवलाय अनुजाला. रवी पाहूया अनुज मोठे फटके मारू शकतोय का, मारतोय का. षटकातील पुढचा चेंडू. परत एकदा खराब चेंडू. एका अवांतर धावेची भर. अंपायरकडे दाद मागताना, खोटी खोटी दाद मागताना महेंद्र वाला. त्याला माहिती होतं हा खराब चेंडू आहे, तरी पण पंचांवर दबाव करण्याचा प्रयत्न. रवी निघतोय. परत एकदा खराब चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. निश्चितच खराब क्षेत्ररक्षण महेंद्र याचं. हा खराब क्षेत्ररक्षण महेंद्र याचं. जिथे एकही धाव होऊ शकत नव्हती तिथे 2 धावा. चला 7 रन. पहिलं षटक चालू असताना धाव संख्या झाली ती बिनबाद 7. 2 बॉल. स्ट्राईक आहेत ते पहिल्यांदाच मोहम्मद बाय. पाहूया रवी. उंच उडवलेला फर्रार षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद मनोज दादा. क्षमता आहे. आव्हान स्वीकारलंय मोहम्मद बाय आणि अनुजाने. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. काय होतंय पाहूया. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक हॉल. आपण लाईव्ह प्रेक्षकगण पाहू शकतोय. शैलेश दादा पाटील यांच्या सौजन्यानं, शैलेश दादा भोईर यांच्या सौजन्याने. रवी निघतोय. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघतोय रवी. थोडस थोडस तकलीफ मध्ये आहे. थोडस आमचं फिजिओ. चला डीजे या तुम्ही, थोडस प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी. डीजे या.
षटकातील शेवटचा चेंडू असेल. हाताळतोय रवी. थोडंसं सुरुवातीच्या थोडंसं जखडून ठेवलं होतं अनुजला, परंतु मोहम्मद बाई यांनी कमबॅक टीम वेनुझिराला. मोहम्मद बाय. रवी षटकातील शेवटचा चेंडू टाकतोय. पाहूया मोहम्मद बाय. फुलटॉस चेंडू, एक खराब चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण महेंद्र याचं. निश्चितच वाईट +1 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले मोहम्मद बाय आणि अनुज. यशस्वी सुरुवात केली ती वेन्युझुराने. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या झाली ती बिनबाद 16. आश्वासक अशी सुरुवात. पंधरा, सॉरी, धावसंख्या झाली ती 15. रवी स्प्रे वगैरे मारायचं. रवी स्प्रे वगैरे इधर आहे, आ जाओ. चलो ठीक आहे, ठीक आहे. चला पाहूया. शेवटचे चेंडू घेऊन येले ते हेमंत मोरे सर. स्ट्राईकला आहे तो अनुज. पाहूया. हो, उडवण्याचा प्रयत्न. पाहूया. एक धाव तर घेतलेले आहे आणि एक धाव सुरेख क्षेत्ररक्षण विवेक पाटकर साहेब यांचं. आता इक्वेशन असेल 18 चेंडू 37 धावा. जिंकण्यासाठी आव्हान असेल 18 चेंडू 37 रन. पाहूया आता गोलंदाजी मार्कवर येतोय तो महेंद्र वाला. थोडस महागडं षटक हाताळलं ते रवी अय्यर याने. सुरुवातीला जकडून ठेवलं होतं अनुजाला, परंतु कमबॅक करून दिलं ते मोहम्मद बाय यांनी. महेंद्र वाला स्ट्राईकला. अनुज. रवी आपले साथी. पाकफूट हॅलो पाकफूटवर नक्कीच पॅडमध्ये चेंडू होता आणि यावेळी जर विचार केला तर नक्कीच ते धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला नाहीये. हॅलो ऑन साईडला केलायचा आणि इथे विचार केला तर नक्कीच मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. यावेळी जर नक्की धावफलक पुढे सरकते आणि 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आतापर्यंत एक बॉल आणि 2 बॉल 1.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त आणि 16 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळला आहे आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच हा देखील चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले. या अनुषंगाने एक धाव आणि एका धावेच्या मदतीने आता धावफलक मध्ये जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. जबरदस्त इथे समोर खेळलाय. जसा आला स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. डीजे 2 धावा असतील डिक्लेअर झोन मध्ये. दोन धावा असतील. हो पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. इथे डीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि डेफिनेटली एक सिंगल इथे झाली कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक मध्ये जाऊन पोहोचले 21. लॉस ऑफ 0 विकेट. 21 या आकड्यावर क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये महेंद्र वाळा गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल होता ऑन साईडला खेळायचा प्रयत्न डीप मध्ये. तिथे प्रोटेक्शन देखील सेट आहे.
आणि यावेळी जर विचार केला तर नक्कीच एक धाव आणि आता एका धावेच्या मदतीने आता धावफलक देखील पुढे सरकताना देखील पाहतो आणि सध्या धावा जाऊन पोहोचल्या 22 22 या आकड्यावर. 12 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांची लढत या मॅचमध्ये आपण पाहतोय आणि नक्कीच रेसिंगसाठी आता आपण पाहिलं गेलं तर 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर अजूनही मात्र 12 बॉलचा खेळ असेल शिल्लक आणि मॅचमध्ये जर विचार केला तर नक्कीच 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ते म्हणजेच 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल वेगीट केल्याचा प्रयत्न आणि बॉल गेला डिक्लेअर झोनमध्ये. यावेळी जर विचार केला तर नक्कीच 2 धावा 2 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील पाहतो आणि यावेळी जर विचार केला तर धावफलकात जाऊन पोहोचले 24 या आकड्यावर. एक मोठा संघर्ष या मॅचमध्ये ते करावा लागेल जिंकण्यासाठी. त्याच पद्धतीचा संघर्ष या मॅचमध्ये करतील का प्रश्न देखील भरपूर उपस्थित असेल. पाहिलं गेलं तर नक्कीच आजचा दिवस क्रमांक पहिला आणि अंतिम देखील दिवस एका दिवसाची ही वन डेचा फॉर्मॅट देखील पाहतोय आपण. पहिला इथे पाहिलं गेलं तर नक्की विकेट करायचा प्रयत्न शॉट तर चांगला आला होता आणि इथे पाहिलं गेलं तर अगदी घरपोच सेवा आणि विकेटचं पतन. आणखीन एक गडी तंबूच्या आसरावर जाताना मॅच मध्ये आपण पाहतोय आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच संकट पुन्हा एकदा ओढावलंय तेव्हा तर बॅटिंग करणार टीमला. हिमांशू याने जबरदस्त कॅच पकडला गेला आणि या विचार केला तर धावफलक 24 आकड्यावर. इथे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि संधीचं इथे सोनं करताना आणखीन एक विकेटचा पतन. धक्का क्रमांक मॅच मध्ये पाहायला गेलं तर तिसरा. हां. खूप मार करून मॅच फसल्यासारखी वाटते, परंतु अजून अनुज बाकी आहे मैदानामध्ये आणि ऑन हॅट्रिक असताना जबरदस्त आणि पाहतोय काय फलंदाज धावचीत झालाय तो. प्रशांत आला आणि प्रशांत गेला. जाऊया डीजे यांच्याकडे. फलंदाजीच्या क्रमावर आलाय तो.
5व्या क्रमांकावर आलाय तो विनीत पेडणेकर. दिवार गोलंदाजीमध्ये आग ओततोय. पाहूया. फुल जबरदस्त फटका, फर्रार षटकार आणि डीजे तुम्हाला संधी भेटते या. पाहूया दिवार निघतायत. अनुसाठी आणि डेट चेंडू. निश्चितच दिवार या षटकामध्ये कमबॅक करून दिलं, परंतु अनुजाने एक मोठा फटका मारून परत व्हेनेझुएलाला कमबॅक करून दिलं. दिवार निघतोय. षटकातील शेवटचा चेंडू. दिवार टू अनुज. पाहूया. परत एकदा जबरदस्त चेंडू आणि थोडीशी मिसफिल्डिंग पाहूया आणि जबरदस्त कमबॅक हेमंत मोरे सर यांचं. आणि आता इक्वेशन असेल 6 चेंडू 22 धावा. येऊया डीजे कडे. आता गोलंदाजीची जबाबदारी घेते स्वतः कर्णधार मायकल याने. स्ट्राईकला असेल तो व्हेनेझुएलाचा स्टार फलंदाज अनुज. इक्वेशन असेल 6 चेंडू 22 धावा. कमीत कमी 3 मोठे फटके मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात ते व्हेनेझुएलाला. पाहूया. मायकल थांबवायचं आहे अनुजला. धन्यवाद. चला मायकल निघतोय. स्ट्राईकला आहे तो अनुज. 6 चेंडू 22 धावा. पहिलाच खराब चेंडू. एक अवांतर धावेची भर. इक्वेशन मध्ये थोडस चेंज झालंय. 6 चेंडू 21 धावा. आव्हान तसं अवघड आहे, परंतु लिलया पार करू शकतो हा अनुज. मायकल निघतोय. उडवण्याचा प्रयत्न फसलाय. जकडून ठेवलाय मायकल याने आपल्या फिरकीमध्ये. निश्चितच हा जर चेंडू सोडला असता तर एक अवांतर धावेची भर झाली असते. इक्वेशन आलंय 5 चेंडू 21 धावा. मायकल निघतोय अनुजसाठी. परत एकदा खराब चेंडू. थोडस मायकल निघतोय. 5 चेंडू 20 धावा. उंच फर्रार षटकार. कमॉन डीजे. चार बॉल 4 चेंडू 14 धावा. इक्वेशन आलं. दोन मोठे फटके सामन्यामध्ये परत घेऊन येऊ शकतात व्हेनेझुएलाला. मायकल निघतोय. स्ट्राईकला आहे तो अनुज. उंच उडवण्याचा प्रयत्न. निश्चितच कमबॅक करून दिलाय मायकल याने. जबरदस्त किपिंग झाल्या. सोपा चेंडू होता महेंद्रसाठी. चला महेंदर निघतोय. पाहूया काय होतंय. मायकल सॉरी. ओ परत एकदा खराब क्षेत्ररक्षण. खराब गचाळ क्षेत्ररक्षण महेंद्र याचं. विकेट मिळू शकली असती, परंतु इक्वेशन आलंय 3 चेंडू 12 धावा 13 धावा. सॉरी 3 चेंडू 13 धावा.
हो, फसवलाय. आता मित्रांनो कंपल्सरी चेस असेल. 2 चेंडू 13 धावा. जर अवांतर धाव नाही दिली आणि 2 षटकार दिले तरीही मॅक्झिमा टीम पाहूया. मायकल निर्णायक चेंडू हाताळतोय आणि फसवलाय. फसवलाय तो अनुजाला. पाहूया आणि अनुज इथं मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विनीत धाव बाद झालाय. आता इक्वेशन असेल 1 चेंडू 13 धावा. धन्यवाद. इक्वेशन असेल 1 चेंडू 13 धावा. स्ट्राईकला आहे तो परत एकदा अनुज. पाहूया मायकल. सर्व चेंडू लेगच्या दिशेने टाकले आणि काय पाहतोय वैजनाथ. शेवटचा चेंडू हाताळतोय आणि मॅक्झिमा टीम विजयी झाले. विजयी टीमचं अभिनंदन आणि व्हेनेझुएला चांगला खेळ दाखवला. आपलं अभिनंदन. जाऊया कॉमेंटेटर